जरांगे पाटील माहीत नव्हते, ज्या घरात जरांगे पाटील माहीत नव्हते, ह्या टर्निंग पॉईंट घेतल्यामुळं गावागावात जरांगे पाटील पोहोचले। पोलिसांनी लाठीचार्ज केला, गोळीबार केला, इथून याला गालबोट लागलं। साष्ट पिंपळगावला जरांगे पाटलांनी याच मुद्द्यावर 109 दिवस आंदोलन केलं। शहागडच्या सभेत 50 ते 60 हजार लोक त्या सभेला आले होते। ती जरांगे पाटलाच्या आयुष्यातली टर्निंग पॉईंट सभा ठरली। संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचं प्रत्येक गावात, प्रत्येक घराघरापर्यंत मराठ्यांना आरक्षण जनजागृती चालू होती। या दरम्यान आम्हाला फोनही यायचे जरांगे पाटलाचे। जरांगे पाटील ऑलरेडीच पिंजून काढला होता परिसर, कॉर्नर बैठका असतील, जागृती असेल, त्यांनी या विषयावर जागृती केली होती। जरांगे पाटला तो मुद्दा लावून धरला की बाबा याच, आणि त्यांनी भरपूर अभ्यास केला आरक्षणावर। दिग्गज नेते आपले भारताचे नेते आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांनी त्या स्थळी आंदोलनस्थळी भेट दिली। तिथून जे आंदोलनस्थळी भेट दिली पण लोकांपर्यंत ते तुमचं काम पोहोचत नव्हतं। पण आज सोशल मीडिया आला, इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे, सोशल मीडिया आहे, प्रिंट मीडिया आहे, प्रस्थापित लोकांनी त्या मोर्चावर कमांड मिळवली आणि ते मॅनेज झाले, पैसे आणले, पैसे कमवले, खूप गाड्या घोड्या घेतल्या। जय शिवराय। मी माझा परिचय देतो। माझं नाव सुनील विठ्ठलराव कोटकर पाटील। गेल्या 18 वर्षापासून झुंजार छावा संघटनेच्या माध्यमातून आम्ही समाजाकरता सामाजिक उपक्रम राबवित आहोत, संघटना चालवत आहोत। संघटनेमध्ये काम करत असताना आमचे जे सिनियर आहेत, ज्यांच्याकडून आम्ही प्रेरणा आम्हाला मिळाली चळवळीत काम करण्याची, सर्वात प्रथम आम्हाला प्रेरणा मिळाली ती कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटील, माथाडींचे नेते, माथाडीचे कैवारी, अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष। सर्वात अगोदर जर मराठा आरक्षणासाठी बलिदान कोणी दिलं असेल, मराठ्यांना आरक्षण मिळू शकतं ही वाचा जर कोणी फोडली असेल तर ते कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटील। त्यांच्यानंतर छावा संघटना उदयास आली। छावा संघटनेचं नाव समाजाला माहीत झालं। ते नाव देणारे कैलासवासी प्राध्यापक देविदासजी वडजे सर। त्यांच्यानंतर याच छावाला आक्रमक छावा म्हणून ज्यांनी स्वरूप दिलं, आक्रमक छावा संघटनेचे, अखिल भारतीय छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष कैलासवासी अण्णासाहेब जावळे पाटील। त्यांच्यानंतर विधान परिषदेत असलेले कैलासवासी आमदार विनायकरावजी मेटे साहेब, हे दिग्गज लोक आरक्षणासाठी यांनी स्वतःचं आयुष्य खर्ची घातलं। इतरही त्यांनी समाजाला न्याय मिळवून दिला। त्यांच्या पाठोपाठ अनेक तरुणांनी मराठा आरक्षणाकरता बलिदान दिलं। त्यातलं पहिलं नाव येतं काकासाहेब शिंदे, ज्यांनी गोदावरी नदीत गोदापात्रात उडी मारून आत्मबलिदान दिलं की आरक्षण मिळावं म्हणून। त्यांच्यानंतर अनेक तरुणांनी आरक्षणाकरता बलिदान दिलं। याच पार्श्वभूमीवर या ज्या घडामोडी होत होत्या, त्या घडामोडी होत असताना गोदापट्ट्यामध्ये संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचं प्रत्येक गावात, प्रत्येक घराघरापर्यंत मराठ्यांना आरक्षण हे ओबीसीतून मिळू शकतं या मुद्द्यावर जनजागृती चालू होती। या दरम्यान आम्हाला फोनही यायचे जरांगे पाटलाचे। शहरातले संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते आदरणीय शिवानंद भानोशी सर, ते आणि मी आम्ही इथून जायचो, जरांगे पाटलाचे आम्हाला फोन यायचे। वेताळ पाटील असतील, सुरेश वाकडे काका असतील, भराट सर असतील, या सर्वांना शहरात आम्हाला जरांगे पाटलाचा वैयक्तिक फोन यायचा, भाऊ जय शिवराय, काय चाललं, तुम्हाला यावं लागतं, कारण देवाला किंमत नसते, तसं बुवा सोनाराने कान टोचावे लागतात, तर ते बुवा तुम्ही या, तुम्ही शहरात आले की बुवा गावकऱ्यांना वाटतं बाहेरचं कोणतरी आलं, ती एक उत्सुकता असते। ते ऐकण्यासाठी, ते पाहण्यासाठी गावकरी जमा व्हायचे। जरांगे पाटील तर ऑलरेडीच पिंजून काढला होता परिसर, कॉर्नर बैठका असतील, जागृती असेल, त्यांनी या विषयावर जागृती केली होती। त्या सर्व गोदापट्ट्यामध्ये मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळू शकतं, गावागावात जाऊन जर जागृती कोणी केली असेल तर ते संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील। मग आम्ही गावात जायचो, आम्ही बरेच गावं आम्ही त्यापैकी केलेले, भानुसर असतील, मी असेल, आम्ही ते गावं केलेले, आणि ओबीसीतून आरक्षण कसं मिळू शकतं या मुद्द्यावर हा मुद्दा त्यांना आम्ही पटवून सांगितलेला आहे गावकऱ्यांना। मग जरांगे पाटला तो मुद्दा लावून धरला की बाबा याच, आणि त्यांनी भरपूर अभ्यास केला आरक्षणावर की ओबीसीतूनच मराठ्यांना आरक्षण मिळू शकतं। मग त्यांनी तो मुद्दा लावून धरला जरांगे पाटलांनी। मग बऱ्याच आम्ही गेलोही नाही, कामं राहायचे, व्याप राहायचा, पण जरांगे पाटील थांबले नाही। जरांगे पाटील थांबले नाही, त्यांचा तो लढा त्यांनी सातत्य, कंटिन्यूशन त्या मागणीवर लावून धरलं, मुद्दा तो लावून धरला आणि तो चालू ठेवला। तर त्याचं यश त्यांना असं मिळालं की सगळ्यांपर्यंत मुद्दा पोहोचला आणि आरक्षणाचं महत्त्व सगळ्या समाज बांधवांना समजलं आणि सगळा समाज जरांगे पाटला मग उभा राहिला ठामपणे। शहागडच्या सभेत 50 ते 60 हजार लोक त्या सभेला आले होते।
ती जरांगे पाटलाच्या आयुष्यातली टर्निंग पॉईंट सभा ठरली। साष्ट पिंपळगावला जरांगे पाटलांनी याच मुद्द्यावर 109 दिवस आंदोलन केलं। त्यानंतर 17 दिवस आंदोलन अंतरवाली सराटीमध्ये केलं। तिथून याला गालबोट लागलं, पोलिसांनी लाठीचार्ज केला, गोळीबार केला, इथून याला गालबोट लागलं आणि शांततेमध्ये बसलेला समाज हा उद्रेकाचं स्वरूप यानं धारण केलं। जाळपोळ झाली जागोजागी जिल्ह्यात गावागावात। सगळ्यात पहिली जाळपोळ आम्ही छत्रपती संभाजीनगरला केली। आम्ही सगळे त्या जाळपोळीमध्ये होतो। छत्रपती संभाजीनगर ही मराठवाड्याची राजधानी म्हणून ओळखली जाते, मराठवाड्याची राजधानी ओळखली जाते। जर या ठिकाणी काही झालं तर याचा मेसेज पूर्ण मराठवाड्यामध्ये पोहोचतो। त्यामुळं याला व्यापक स्वरूप मिळालं आणि जो लढा एका गावापुरता मर्यादित होता त्याला एक तो भयानक स्वरूप मिळालं। दिग्गज नेते आपले भारताचे नेते आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांनी त्या स्थळी आंदोलनस्थळी भेट दिली। तिथून जे आंदोलनस्थळी भेट दिली सगळं हे आंदोलन पलटून गेलं सगळं। त्यानंतर सगळं राजकीय लोकांनी मग ते विरोधात असतील सत्तेत असतील सगळ्यांनी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आणि त्यांना पाठिंबा दिला। तिथून हे आंदोलन चेंज झालं सगळं समाजापर्यंत। ज्या ज्या गावात जरांगे पाटील माहीत नव्हते, ज्या घरात जरांगे पाटील माहीत नव्हते, ह्या टर्निंग पॉईंट घेतल्यामुळं गावागावात जरांगे पाटील पोहोचले, घराघरात जरांगे पाटील पोहोचले। आज सांगायची गरज नाही, लहान मुलांपासून माझी मुलगी 3 वर्षाची आहे, पण तिनं जर टी व्हीवर पाहिलं बाबा जरांगे पाटील म्हणजे आज लहान मुलांपासून अबाल वृद्धापर्यंत अबलापासून अबाल बाळकांपासून वृद्धापर्यंत सांगायची गरज नाही जरांगे पाटील कोण आहेत। त्यामुळं समाजामध्ये काम करत असताना तुमचा हेतू आणि भूमिका स्पष्ट पाहिजे। ती भूमिका आणि हेतू जरांगे पाटला स्पष्ट होती की माझ्या समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि ते ओबीसीतूनच मिळू शकतं। ही भूमिका जरांगे पाटलाची ठाम होती आणि समाजाला त्यांनी पटवून दिलं। त्यामुळं समाज त्यांच्या पाठीशी उभा राहिला। समाज येडा नाही नादाव मला बोलतो सगळं घेतो नाही। समाज येडा नाही आहे। आज लोक फार हुशार झाली, पहिल्यासारखं नाही राहिलं। सोशल मीडियाला आपले चॅनल आहेत, मराठी एक्सप्रेस, गावरान तडका, मराठी मीडिया। लोक येडे नाही राहिले, लोकाला सगळं कळतं आजकाल। लोकाला आता तुम्ही येडं बनवू शकत नाही। पहिले होतं लोकाला काही कळत नव्हतं, तसं असं म्हणता येईल, लोकाला कळत होतं पण ते पण लोकांपर्यंत ते तुमचं काम पोहोचत नव्हतं। पण आज सोशल मीडिया आला, इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे, सोशल मीडिया आहे, प्रिंट मीडिया आहे, या माध्यमातून मराठा आरक्षण संघर्ष योद्धा जरांगे पाटील यांचं काम तळागाळापर्यंत केलं आणि सगळा समाज ठामपणे त्यांच्या मागे उभा राहिला। त्याचं कारण असं आहे जरांगे पाटलाची भूमिका आणि हेतू स्पष्ट होता की ओबीसीला आरक्षण मिळालं पाहिजे। म्हणून आज बघतोय मी सोशल मीडियावर कोण काही पोस्ट टाकत असतील, कोण काही बोलत असेल, आम्हाला त्याची काही देणं घेणं नाही। कारण असं आहे समाज तुमच्या मागे किती आहे। जनाधार आजचा जनाधार जो आहे, जनाधार आज जरांगे पाटलासोबत आहे आणि जरांगे पाटलाची ताकद काय असेल तर सर्वसामान्य समाज ही जरांगे पाटलाची ताकद आहे। त्यामुळं जर योद्धा पराभूत होत नसेल तर योद्धाला बदनाम केलं जातं। त्यामुळं जरांगे पाटला काहीच भीती नाही आहे। सर्वसामान्य समाज हा जरांगे पाटलाच्या कालही होता, आजही आहे आणि उद्याही जरांगे पाटलाच्या पाठीशी राहणार। मुंबईला आम्ही गेलो होतो तर बऱ्याच बॅनरवर जरांगे पाटलाचा फोटो मोठा आहे आणि ज्यांनी आरक्षणाला वाचा फोडली, ज्यांनी आरक्षणाला लावून धरला, त्या पहिला फोटो होता अण्णासाहेब पाटलांचा, दुसरा वडदे सरांचा, तिसरा अण्णासाहेब जावळेंचा आणि चौथा फोटो होता मेटे साहेबांचा। सगळ्यांचे फोटो होते। असं काही नाही आहे, विनाकारण काही लोक बोलतील त्याला आम्ही जे शिष्टमंडळातून बाहेर गेले ते का बाहेर गेले, त्यांना काही भजे मिळाले का? नाही, भजे नाही मिळाले, परंतु त्यांनी बऱ्याच वेळेस जरांगे पाटलाला न विचारता परस्पर ते चर्चेला गेले। मग जरांगे पाटील हे म्हणायचे की तुम्ही भजे खाऊन येता तिकडे जाता, पण ते ह्याच हिशोबाने म्हणायचे। हो, तोच विषय ना। मला एक सांगा, माझा जर मी तुमच्यावर विश्वास टाकला आणि मी तुम्हाला चर्चेला पाठवलं किंवा तुम्ही जा चर्चा करून या, तर तुमचं काम आहे ना नेक्स्ट टाइम जाताना विचारून जायचं। परस्पर तुम्ही जाता म्हणजे कुठेतरी शंकेला भाव आहे ना भजे खाऊन। हां, 58 मोर्चे, मराठा क्रांती मोर्चा, सकल मराठा समाज यात छत्रपती संभाजीनगरमधून आपल्याच्यावर बोलणे झालेलं आहे। कोपर्डी घटनेवर सगळ्यात पहिली बस आम्ही फोडली, दंगलीचा गुन्हा आमच्यावर दाखल झाला। ती थिणगी होती मराठा क्रांती मोर्चाची। तिथून मोर्चे निघाले, सुरुवात झाली या शहरातून 58 मोर्चे निघाले आणि त्या मोर्चाला नेतृत्व नव्हतं। लढा हा कुठला लढा असो त्या लढ्याला नेतृत्व पाहिजे असतं।
त्या लढ्याला नेतृत्व नसल्यामुळं प्रस्थापित छत्रपती संभाजीनगरमधले जे प्रस्थापित लोक आहेत ते प्रस्थापित लोकांनी ती कमांड त्या मोर्चावर मिळवली. छत्रपती संभाजीनगरच नव्हे तर प्रत्येक जिल्ह्यामधल्या प्रस्थापित लोकांनी त्या मोर्चावर कमांड मिळवली आणि ते मॅनेज झाले. पैसे आणले, पैसे कमवले, खूप गाड्या घोड्या घेतल्या. सगळ्याला माहिती, लोकांना सगळं माहिती. त्यांचं मी ते नाव घेणार नाही, त्यांना ते तुम्ही भाव देणार नाही जास्त. एक महत्त्वाचं आणि ते उघडे पडले आणि जरांगे पाटलाच्या स्वरूपात एक प्रामाणिक योद्धा या समाजाला मिळाला. हेच या लढ्याचं खूप मोठं यश आहे.